भाऊसाहेबांबद्दल ओपू काय म्हणतात बरं का. भाऊसाहेबांची शायरी हा समजून सांगण्याचा विषय नाही, शिंपल्यातले मोती शोधण्याचा हा व्यवसाय नाही. मोत्यांची आखी माळच भाऊसाहेब तुमच्या हातात ठेवतात. ते स्वतःला कवी मानत नाही. मैफिलीच्या प्रारंभीच ते श्रोत्यांना सांगतात, माझं काव्य हे बोलीभाषेतील काव्य आहे. हे भाऊसाहेबांनी आवर्जून सांगण्याची आवश्यकताच नाही. तो फरक न सांगताच समजतो. मला स्वतःला भाऊसाहेबांच्या निर्मितीतल्या नेमका कोणत्या वर्गात टाकावं असा सो कॉल्ड समीक्षकांप्रमाणे कधीच प्रश्न पडला नाही. मला भूल पडली ती त्यांच्या विचारांची, समृद्ध कल्पकतेची, उपहासाची आणि मरण आणि वार्धक्याच्या अटळ दयनीय अवस्थेकडे डोळे मिचकावून पाहणाऱ्या वृत्तीची. स्वतःच्या निर्मितीबद्दल फाजील गर्व बाळगण्याची ह्या माणसांची वृत्ती नाही. भाऊसाहेब स्वतःला कमीही मानत नाहीत आणि सर्वश्रेष्ठही समजत नाहीत. स्वतःच्या निर्मितीचं मूल्यमापन करण्याची त्यांच्याजवळ नुसती क्षमता नाही, तर जाहीरपणे ते प्रकट करण्याचं धाडस आहे. हे बघा खाली कसं त्यांनी उदाहरणं दाखवले. सांगेल काही भव्य ऐशी शायरी माझी नव्हे, तो कवीचा मान तितकी पायरी माझी नव्हे. आम्ही अरे साध्याच आपुल्या जीवना सन्मानितो, सन्मानितो हासू तसे या आसवा सन्मानितो. जाणतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे, जाणतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे. नाही तरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे. मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे, मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे. मानतो इतकेच की तो आमुचा कोणी नव्हे. आहो असे बेधुंद आमुची बेधुंदी साधी नव्हे. मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे.